तुम्हाला तुमची हनवट छोटी आहेत असं वाटतंय का? दात पुढे आणि हनवट मागे आहे असं वाटतंय का? किंवा गाल चपटे आहेत? तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश देशपांडे, डायरेक्टर अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर. आज आपण फेशियल इम्प्लांट्सबद्दल जाणून घेणार आहे. फेशियल इम्प्लांट्स म्हणजे काय, हे कशाचे बनलेले असतात, ही सर्जरी कशी आहे, ह्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे. फेशियल इम्प्लांट्स हे ब्रेस्ट इम्प्लांट प्रमाणेच सिलिकॉन मटेरियलने बनलेले असतात. यांना वेगवेगळ्या आकारामध्ये बनवता येतं. चेहऱ्यावरती हनवटीसाठी चिन इम्प्लांट्स असतात, गालांसाठी मालार इम्प्लांट्स असतात. काही वेळेला काही मुलांचं कपाळ वगैरे असं खड्ड्यासारखं आत असतं, तर त्याच्यासाठी आपल्याला फ्लॅट इम्प्लांट्स येतात. हे इम्प्लांट्स सिलिकॉननी बनलेले असतात. हे एकजीव असतात आणि मऊ असतात, जेणेकरून चेहऱ्याची त्वचा ज्या प्रकारे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे, त्याची जी थिकनेस आहे किंवा त्याची जी कन्सिस्टन्सी आहे, त्याचप्रमाणे तेवढ्याच कन्सिस्टन्सीचे हे इम्प्लांट्स असतात. हे इम्प्लांट्स घातल्यावरती कळतं का? तर नाही. एका चांगल्या प्लास्टिक सर्जनकडून तुम्ही ही सर्जरी करून घेतली तर तो यांना अशा प्रकारे त्यांना प्लेस केलं जातं की कुणालाही एका तिराहित व्यक्तीला कळून येत नाही की ह्यांची सर्जरी झालेली आहे. बऱ्याच वेळेला माझ्याकडे पेशंट येतात, ते सांगतात की माझे दात पुढे आहेत. तर अशा व्यक्तींना मी त्यांना सांगतो की तुमचे दात व्यवस्थित आहेत, पण तुमचं चिन आपण पुढे घेतलं, चिन इम्प्लांट घालून हनवट जराशी पुढे आणली तर हे दात छान दिसतील. शरीरामध्ये बऱ्याच वेळेला काही आजारांमुळे जेव्हा आपली वाढ होत असते किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादं दातांचं इन्फेक्शन वगैरे झालं, तर त्याच्यानी खालच्या जबड्याची वाढ ही कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे बर्ड फेस डिफॉर्मिटी म्हणून आपण ह्याला नाव देतो. बर्ड फेस डिफॉर्मिटी म्हणजे काय, खालचा जबडा जो आहे तो पूर्णपणे पुढे आलेला नसतो, तो मागे राहतो आणि त्याच्यामुळे चेहऱ्याचा असा कॉन्व्हेक्स असा शेप येतो, ज्याच्यामध्ये नाक पुढे टोकदार दिसतं, त्याच्यानंतर तोंड दिसतं आणि त्याच्यानंतर हनवट मागे दिसते. तर अशा वेळेला त्यांना चिन इम्प्लांट दिला तर हनवटीला आपण पुढे आणू शकतो आणि छोट्या सर्जरीमधून आपण चिनला इम्प्लांट घालून त्याला ते पुढे आणू शकतो आणि चेहऱ्याचा बॅलन्स परत क्रिएट करू शकतो. चेहऱ्याचा आकार पुन्हा चांगला करू शकतो आपण. त्याचप्रमाणे गालसुद्धा काही मुलांमध्ये गाल चपटे असतात. ते अनुवंशिकतेमुळे असू शकतील किंवा लहानपणाच्या एखाद्या इन्फेक्शनमुळे असू शकतील किंवा ॲक्सिडेंट नंतरसुद्धा एखादं हाड फ्रॅक्चर झालं असेल, जे जागेवरती बसवलं नसेल, तर त्या केसमध्ये सुद्धा आपण गाल हा एक गाल चपटा दिसतो आणि एक गाल नॉर्मल दिसतो. तर अशा वेळेला गालांची सिमेट्री आणण्यासाठी सुद्धा हे मालार इम्प्लांट्सचा वापर आपण करतो. रॉम्बर्ग डिसीज म्हणून एक आजार आहे. या आजारामध्ये काय होतं की चेहऱ्याची काही भागाची चरबी वितळते आणि तो गाल कमी चपटा होतो किंवा तिथली त्वचा पण एकदम पातळ होऊन जाते. तर त्याच्यामुळे फेशियल एसिमेट्री बनते. तर ही एसिमेट्री घालवण्यासाठी म्हणून आपण मालार इम्प्लांटचा उपयोग करू शकतो. तर अशा रीतीने आपण इम्प्लांट्स घालून चेहऱ्यांना परत पहिल्यासारखं सुंदर आणि तेजस्वी बनवू शकतो. हे सर्जरी केल्याचं व्रण कुठे राहतो? तर ही सर्जरी करताना आपण तोंडाच्या आतून जाऊन ती सर्जरी केली जाते. त्यामुळे व्रण जे आहे ते तोंडाच्या आत राहतात. त्याच्यामुळे समोरून ते व्रण बाहेरून कुठूनही ते दिसून येत नाहीत. यासोबतच कधीकधी मालार इम्प्लांट घातल्यावरती त्याच्या भोवतालीनं एक डिस्क्रिपन्सी दिसते. म्हणजे जिथे इम्प्लांट घातलेला आहे आणि बाजूची त्वचा पातळ असल्या कारणाने त्याच्यामध्ये फरक दिसतो. तर हा फरक कमी करण्यासाठी आपण फॅट ग्राफ्टिंग पण करतो. तर इम्प्लांटसोबतच फॅट ग्राफ्टिंग केलं की तो एक इव्हन अपिअरन्स येतो आणि एकदम नॅचरल अपिअरन्स दिसतो. तर याच्यासाठी एखाद्या तुम्ही चांगल्या प्लास्टिक सर्जनकडे गेलात तर ही शस्त्रक्रिया तो खूप सुंदरपणे करू शकतो आणि त्याच्याने खूप छान रिझल्ट्स येऊ शकतात. तर ही सर्जरी करायच्या आधी काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात? तर ही सर्जरी करायच्या आधी आपण सर्जरीसाठी मेडिकली आपण फिट आहोत की नाही ह्याची आपण तपासणी करतो. तर याच्यासाठी ब्लड टेस्ट केले जातात, ECG, एक्सरे वगैरे करून आपण ॲनेस्थेशियासाठी फिट आहात की नाही हे बघितलं जातं आणि त्यानंतर मग आपण ही सर्जरी करतो. तर अशा रीतीने आधी फिटनेस केल्यामुळे सर्जरीचे रिझल्ट खूप चांगले येतात आणि सर्जरी नंतर रिकव्हरी पण फास्ट होते. या सर्जरीला किती दिवस ॲडमिट राहावं लागतं? काही वेळेला जर करता छोटा इम्प्लांट लागत असेल तर त्याच्यासाठी आपण सकाळी येऊन संध्याकाळी पण घरी पाठवू शकतो. कधीकधी सर्जरी ही मोठी पण असू शकते, जेव्हा इम्प्लांट मोठा असू शकतो, त्याच्यासोबत फॅट ग्राफ्टिंग करायची गरज पडू शकते. तर अशा वेळेला 2 ते 3 दिवस आपल्याला ॲडमिट ठेवावं लागतं आणि त्यानंतर मग आपण डिस्चार्ज करतो. रिकव्हरी किती दिवसात होते? तर अंदाजे आठवडे ते 15 दिवसामध्ये टाके वाळतात.
बाहेर टाके घातले असतील तर ते टाके काढून आठवड्याभराने काढून टाकले जातात. तोंडाच्या आत असतील तर ते विरघळणारे टाके असतात, त्याच्यामुळे टाके काढायचा काही प्रश्न येत नाही. चेहऱ्यामुळे सर्जरीमुळे आलेली चेहऱ्यावरची सूज पूर्णपणे कमी होण्यासाठी साधारण 3 महिन्यांचा कालावधी लागतो आणि तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो येण्यासाठी साधारण 6 महिन्याचा कालावधी उलटतो. तर या रीतीने 6 महिने अगोदर तरी आपण ही सर्जरी केली तर आपल्याला जे आपला टार्गेट प्रोग्राम आहे किंवा आपल्याला एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्या आधी आपल्याला करायचं असेल तर किमान 6 महिने आधी आपण ह्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही कॉस्मेटिक सर्जरीला साधारण 3 ते 6 महिने लागतात कंप्लीट रिकव्हरी होण्यासाठी. इवन जसं की नाकाची रायनोप्लास्टी असो किंवा हनवटीची ऑगमेंटेशन म्हणजे चिन इम्प्लांट्स असो किंवा मालार इम्प्लांट्स असो, तर या सर्व गोष्टींनाच रिकवर होण्यासाठी साधारण 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो. नाकावरती सिलिकॉनचे इम्प्लांट घालता येतात का? तर हो, घालता येतात. पण नाकावरची त्वचा पातळ असल्यामुळे इथले इम्प्लांट काही वेळेला एक्सट्रूड होऊ शकतात, म्हणजे बाहेर पडू शकतात. गालांवरती आणि हनवटीवरती स्नायू व त्वचा जाड असते, त्याच्यामुळे इथले इम्प्लांट जास्त चांगले टिकतात. त्यांना आपण टाके घालतो जेणेकरून ते हलू नयेत आणि त्याच्यामुळे नाकात सुद्धा इम्प्लांट घालता येतो. तर अशा रीतीने सिलिकॉनचे चिन इम्प्लांट्स, फेशियल इम्प्लांट्स वापरून आपल्याला चेहरा सुंदर बनवता येतो. सांगण्यासाठी अजून खूप आहे. नवीन नवीन टॉपिक्सवरती आम्ही व्हिडिओ बनवत राहतो. तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अनंत किमया प्लास्टिक सर्जरीच्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.